शिवछत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। कोरटकरच्या वकिलांनी गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। सोमवारी दिनांक 7 रोजी कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। शिवद्रोही प्रशांत कोरटकरनं शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करत कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी इंद्रजित सावंत यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिनाभर कोरटकर फरार होता। कोल्हापूर पोलिसांनी 25 मार्च रोजी शिवद्रोही कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुरुवातीला कोरटकरला पोलीस कोठडी तर त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। सध्या कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे। दरम्यान कोरटकरच्या वतीनं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकरला जामीन मिळावा यासाठी गुरुवारी अर्ज दाखल केला होता। आज कोरटकरच्या जामीन अर्जाची नोंदणी झाली असून सोमवारी दिनांक 7 रोजी कोरटकरच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी होणार आहे। सोमवारच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे वकील इंद्रजित सावंत यांचे वकील आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून कोरटकरच्या जामीन अर्जावर निर्णय होईल।